नमस्कार मंडळी. तर मी आज पनीर मसाला बनवला आणि खूप टेस्टी झाला होता. तर त्याचीच रेसिपी शॉर्टकट पण तुम्हाला शेअर करते. त्यासाठी खडा मसाला मी भाजून घेतला आणि पनीर कट केलेले ते शॅलो फ्राय करण्यासाठी कढईत टाकले आणि नंतरून मग 4 छोटे एकदम छोटे कांदे ते कट केले आणि 2 मिडियम साईजचे टोमॅटो कट करून टाकले आणि 1 हिरवी मिरची, लसूण, काजू, कोथिंबीर हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. तोपर्यंत मसाला मी कुटून घेतला हा खडा मसाला आणि नंतरून ते मिक्सरला वाटून करून घेतले. हे कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि ती कढईमध्ये परतायला टाकली. ती परतोस तर हा मसाला तयार करून घेऊ. तर एका बाउलमध्ये मी दही घेतलं 2 चमचा, पनीर मसाला, हळद, लाल मिरची, काळा मसाला, धना पावडर आणि शाई आपलं लाल मिरची अशी. तर त्यानंतर ते व्यवस्थित त्याच्यात ॲड केलं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि तो खडा मसाला कट केलेला होता तो टाकला आणि पनीर शॅलो फ्राय केली. त्यावेळेस त्याच्यात थोडीशी मिरची भरपूर होती, मीठ टाकायचं. उकळी आली की कस्तुरी मेथी ॲड करायची आणि इतकी टेस्टी ही भाजी झाली होती. तर नक्की ट्राय करा आणि याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करणारच आहे. तर आवडला असेल तर नक्की बघा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.